नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया चिकन मटणापेक्षा एकदम चविष्ट अशी कच्च्या फणसाची भाजी. तर त्या फणसाची भाजी बनवण्यासाठी ना मी इथे एक अर्धा किलोच्या मापामध्ये एवढं फणस घेतलेलं आहे. तर फणसची भाजी बनवायची असेल ना तर हमेशा फणस आहे ना आपल्याला छोट्या आकारातच बनवून बघून घ्यायचे, म्हणजे भाजी याची एकदम छान अशी चविष्ट लागते. तर आता हे फणस कट करून घेण्यासाठी नाही तर हाताला पण आणि चाकूला पण तेल लावून घ्यायचे, म्हणजे हे आपल्या हाताला चिकटणार अजिबात नाही किंवा चाकूलासुद्धा चिकटणार नाही. आणि अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे. आता कट करताना ना हे थोडंसं जड जातं, पण थोडंसं मेहनत केली तर आपल्याला चांगलं त्याचं फळ पण भेटतं ना, तर त्यामुळं तर अशा पद्धतीने व्यवस्थित याला कट करून घ्यायचं आहे. जोर देते अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकारात तुम्हाला कट करता येईल ना, ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. तर अशा पद्धतीने बघा मी इथे याला कट करून घेतलेलं आहे. तर असं घेतानाच ना थोडंसं छोट्या आकारात फणस घेतलं ना की ह्या फणसाची भाजी पण छान लागते, त्यामुळे अशा पद्धतीने घ्यायचं. आणि अशा पद्धतीने अगोदर छोट्या छोट्या आकारात कट करून घ्यायचं आणि मग याचा मागचा जडसर भाग काढून टाकायचा. मग हे सोपं जातं काढताना. अशा पद्धतीने बघू शकता एकदम सहज अशा पद्धतीने निघलं जातं. बाकी तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने जमत असाल तर तुम्ही तसंसुद्धा कापलं तरीसुद्धा चालेल. मी अशा पद्धतीने हे फणस कापून घेऊ राहिले, कारण हे मला एकदम सोपंसुद्धा वाटतं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण फणस मी इथं कापून घेतलेले. आता काय करायचं, एका मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर पाणी घेतलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ना आपल्याला फणस टाकून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामधला सगळा चिक पण चालला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित याला चोळून धुवायचं आहे. आता हे फणस लगेच काळं पडतं ना, त्यामुळे याला थोडा वेळ पाण्यात जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने चोळून आपल्याला धुवून घ्यायचं. जास्त अजिबात चोळायचं नाही, हलक्या हाताने एकदम. तर बघू शकता मी ह्या मिठाच्या पाण्यामध्ये याला धुवून घेऊ राहिले. आता तोपर्यंत काय करायचं, एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 8 ते 9 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, किंवा लाल मिरची पावडर वापरायचं असेल ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर भरपूर असा लसूण टाकून घ्यायचं. तर ह्या भाजीसाठी लसूण हा जास्त टाकायचा, म्हणजे याची चवसुद्धा छान लागते. आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिलं ना गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल आपल्याला पहिलं टाकून घ्यायचं आहे. आणि तेल हे ना सगळ्या कढईमध्ये अशा पद्धतीने या उलथाने किंवा चमच्याने असं लावून घ्यायचं आहे. कारण नॉनस्टिक कढई नाही आहे, त्यामुळे हे फणस इथं चिकटू नये खाली, त्यामुळे असं तेलाने आपल्याला व्यवस्थित हे सगळ्या कढईला तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल हे चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे. आणि मग याच्यामध्ये आपण कट करून घेतलेलं फणस ना स्वच्छ धुवून असं टाकून घ्यायचं आहे. तुम्ही नॉनस्टिक कढईमध्ये जर केलं तरी पण सुद्धा चालेल. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं फणस फास्ट गॅसवरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं किंवा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे चवसुद्धा एकदम छान लागते आणि शिजताना हे पटकन शिजतं त्यामुळं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी फणस व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेलं आहे. आता फ्राय झाल्यानंतर लगेच याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये ना थोडंसं तेल उरलं ना, त्याच्यामध्ये अजून आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक स्टार फुलचा तुकडा आणि 2 तेजपत्ते टाकून घ्यायचे. आता खडे मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खडे मसाले आणखी टाकू शकता. आता लगेच त्याच्यामध्ये 3 ते 4 कांदे अशा पद्धतीने मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतले. हे कांदेसुद्धा टाकून घ्यायचे. आता ह्या भाजीला ना कांदे जास्तच वापरायचे आहेत, म्हणजे कांद्यामुळं पण ह्या भाजीची छान अशी चव येते. जसं आपण नॉनव्हेज किंवा चिकन मटण बनवतो ना, तशीच ही भाजी आपल्याला बनवायची असते. त्यामुळे याच्यामध्ये ना कांदे थोडेसे जास्तच वापरायचे. आता मी या ठिकाणी टोमॅटो वगैरे अजिबात वापरणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही कांदेसुद्धा जास्त टाकून घेतलेले आहेत. एकदम छान आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी मी बनवलेली आहे, त्यामुळे ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता कांदा आपला लालसर झालेला आहे. आता लगेच त्याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटून घेतलं आहे ना, ते टाकून घ्यायचं आहे. हे सुद्धा यातलं कच्च्यापणी जाऊपर्यंत ना परतून घ्यायचं आहे. रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप साधी सिंपल आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम आहे. त्यामुळं आत्तापर्यंत थोडी तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक लगेच करूनच घ्या. तुम्ही एक लाईक केलं ना की व्हिडिओ बनवताना आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळं आवडलं तर रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज लाईक नक्कीच करत जा. तर बघू शकता छान असं हे आपलं मिरची आणि लसूणसुद्धा छान परतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लगेच 1 चमचा ना चिकन मसाला टाकून घ्यायचा, याच्यामुळे टेस्ट एकदम छान येते. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून आपल्याला धना पावडरसुद्धा टाकून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लगेचच छोटा अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आणि थोडंसं पाणी आपल्या याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून आपले मसाले ना खाली अजिबात जळणार नाही किंवा त्यामुळे तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे तेल सुटेपर्यंत ना हे मसाले आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे. तर बघू शकता छान असे मसालेसुद्धा आपले परतलेले आहेत. आता जर तुम्हाला हवं असेल तुम्ही एखादा टोमॅटो टाकलं तरीसुद्धा चालेल. मी इथं टोमॅटो अजिबात टाकणार नाही, कारण टोमॅटो टाकल्यामुळे ना ह्या भाजीची चव थोडीशी बिघडते. त्यामुळं बिना टोमॅटोचंच होता येईल तेवढं ही भाजी बनवायची. तर तुम्हाला हवं असेल तर एखादा टोमॅटो तुम्ही टाकू शकता, पण जास्त टोमॅटो तर अजिबात टाकायचे नाही या भाजीमध्ये. तर बघू शकता आता व्यवस्थित मसाले भाजल्यानंतर किंवा छान असे परतल्यानंतर लगेच आपल्याला तळून घेतलेलं इथं
फणस टाकून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित 2 ते 3 मिनटं व्यवस्थित याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान असे मिक्स झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाणी हमेशा गरमच करून टाकायचं आहे आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे ना याच्यामध्ये तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. आता मी जास्त अजिबात रस्सा करणार नाही, एकदम हलकासा रस्सा ठेवणार आहे, त्यामुळे एवढं मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती रस्सा पाहिजे तसं पाणी टाकून घेऊ शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लगेच याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून ना 3 ते 4 मिनटं मीडियम ते कमी गॅसवरती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. आता आपण हे अगोदर तेलामध्ये परतून घेतल्यामुळं हे फणस ना शिजायला अजिबात जास्त टाईम लागत नाही. तर बघू शकता 3 ते 4 मिनटानंतर मी इथं झाकण काढून बघितले आणि गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण आपली भाजी तयार झालेली आहे आणि फणससुद्धा एकदम छान असा शिजलेला आहे, एकदम मऊसूत शिजलेलं आहे. मी तुम्हाला एक पीस ना हाताने असं दाबून दाखवते. तर बघू शकता अशा पद्धतीने हाताने दाबून बघितलं एकदम सहज तुटतं. म्हणजे बघू शकता मस्त असं छान आपलं फणससुद्धा शिजलेले, मस्त मऊसूतसुद्धा झालेले आणि दिसायलाही तुम्ही बघू शकता काय छान ही भाजी दिसू राहिलेली आहे. ह्या भाजीपुढं ना नॉनव्हेजसुद्धा तुम्ही विसरून जाताल, एवढी छान ही लागते ना. खरंच तुम्ही ना एकदा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. ही भाजी ना भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खाली एकदम चविष्ट लागते. तुम्हीसुद्धा एकदा अशा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या अक्षरी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा. कशी वाटली रेसिपी सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.